नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी पेढ्यासारखे चवीला लागणारे मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू. बेसनाच्या लाडवासाठी चला साहित्य बघूया. इथे मी घेतलं आहे 3 वाटी बेसनाचं पीठ आणि त्याच वाटीने मी घेतलेलं आहे इथे 2 ते 2.5 वाट्या साखर. तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं साधारण 2.5 वाट्या साखर किंवा 2 वाटी साखर पुरेशी होते. आणि त्याच वाटीनं मी घेतलं आहे 1 वाटी तूप आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बेसनाच्या लाडवाला डेकोरेशनसाठी घेतले आहे काजू बदामचे इथे काप. हे मी काप करून घेतलेलं आहे चाकूच्या साह्याने. आणि आता आपण हे मिश्रण भाजायला घेऊयात. तर सर्वात आधी मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये हे तूप गरम करून घेतले आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं चमच्याने बेसन पीठ घालणार आहोत आणि याला सारखं असं ढवळत राहणार आहोत, जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या होता कामा नये. एकसाथ सगळं पीठ मिक्स करू नये. हळूहळू छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे. बेसनाच्या लाडवाच्या पिठाचं हीच एक महत्त्वाची रेसिपी आहे की महत्त्वाची रेसिपीची ट्रिक आहे की कुठंही याला आपल्याला फुल गॅसवर करायचं नाही. अगदी मीडियम लो फ्लेमवर आपल्याला याला सारखं ढवळत भाजायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता हे हळूहळू आपण भाजत याला छान तूप सुटेपर्यंत भाजायचं आहे. त्या स्टेजला येण्यासाठी आपल्याला कमीत कमी ह्याला 20 ते 25 मिनटं छानपैकी लो गॅसवर भाजायचं आहे. बरेच जण घाई करतात आणि मग पेढ्यासारखा रंग पण येत नाही आणि टेक्स्चर पण येत नाही आणि लाडू येल्लोच्या ऐवजी ऑरेंज दिसायला लागतात. तर ही महत्त्वाची टिप नक्की फॉलो करा. आता तुम्ही बघू शकता साधारण 20 मिनटानंतर ह्याला असं पाणी म्हणते ह्याला तूप इथं छान असं सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे जे तूप ह्याला सुटत आलं तोपर्यंत ह्याला परतत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे की तोंडात घातल्यानंतर ते आपल्या आळ्याला चिटकू नये म्हणून पेढ्यासारखेच लागावेत, त्याच टेक्स्चरचे लागावेत म्हणून चांगलं भाजून झालं की 1 चम्मच पाणी इथं टाकायचे आहे. अत्यंत महत्त्वाची टिप आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, हे लाडू खाल्ल्यानंतर वरती तोंडाला चिकटून बसतात. म्हणून दाणेदार रवाळ पेढ्यासारखे लाडू बनवण्यासाठी ही महत्त्वाची स्टेप आपण फॉलो करणार आहोत. परत याला छान परतून घ्यायचं आहे 5 मिनटं, जेणेकरून पाण्याचा जो नरमपणा आहे तो यातला निघून जाईल. नंतर आपल्याला याला एखाद्या परातीत घेऊन मिश्रणाला थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी ते याला थंड करायला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जी आपण साखर घेतली होती ती 2 वाट्या किंवा 2.5 वाट्याही तुम्ही घेऊ शकता चवीनुसार. तर त्याला आपल्याला क्रश करून मिक्सरमधून ग्राइंड करून बघा असं त्याच्यामध्ये पिठी साखर आपण घालणार आहोत. हे आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर घालायचं आहे. अगदी कोमट असलं तरी चालेल आणि ह्याला छान मिक्स करायचं आहे. नंतर तुम्ही याला हाताने पण थोडं मिक्स करून घेऊ शकता आणि याच्यानंतर लाडू वळवून घेऊ शकता. बघा, आवडली रेसिपी नक्की लाईक करा.